अकोला जिल्ह्यातील कावड पालखी उत्सव शांततेत आणि शिस्तीत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने समन्वयक बैठक घेण्यात आली। कावड मंडळांनी नशामुक्त उत्सवाचा संकल्प केला असून पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी सामाजिक सलोखा कायम ठेवण्याचे आवाहन केले। अकोला जिल्ह्यातील कावड पालखी उत्सव 2026 शांततेत, शिस्तीत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने समन्वय बैठक आयोजित करण्यात आली। पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीला वरिष्ठ पोलीस अधिकारी, शहर आणि ग्रामीण भागातील पोलीस ठाण्यांचे ठाणेदार, कावड पालखी मंडळांचे पदाधिकारी, शिवभक्त मंडळांचे सदस्य आणि शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते। बैठकीचे प्रास्ताविक उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांनी केले। त्यांनी बंदोबस्त आणि सुरक्षाविषयक उपाययोजनांची माहिती दिली। API ढोले यांनी गांधीग्राम येथील कावड उत्सवाच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली। यावेळी वाहतूक व्यवस्था, मिरवणुकीतील अडचणी आणि कायदा सुव्यवस्थेबाबत सविस्तर चर्चा झाली। विशेष म्हणजे कावड मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी नशामुक्त कावड उत्सव साजरा करण्याचा स्वयंस्फूर्त संकल्प केला। अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी यांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर आवश्यकतेनुसार तडीपारीची कारवाई करण्याचे सांगितले, तर पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी अकोल्याच्या कावड उत्सवाच्या समृद्ध परंपरेचे कौतुक करत या उत्सवाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद व्हावी अशी इच्छा व्यक्त केली। नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता आणि बंधुभाव कायम ठेवावा, तसेच अडचणीच्या वेळी 112 क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले। कावड उत्सव जे येत आहे त्या अनुषंगाने आमची एक अहम बैठक पोलीस मध्ये कावड उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्य सोबत झालेली आहे। याच्यामध्ये जे काही त्यांचे इश्यूज आहेत त्याचे निराकरण करण्यासाठी आणि समन्वय साधण्यासाठी ही बैठक होती। तसेच आमचे पोलीस बंदोबस्तच्या व्यवस्थित नियोजन झालेलं आहे। कावड संबंधी आमचा गांधीग्राम घाट आहे तिथे पोलीस बंदोबस्त व तिथे पुरेशी लाइटिंग व्यवस्था करणे, CCTV कॅमेरा सेटअप करणे, वॉच टावर ठेवणे, तिथे रोप्स ठेवणे, तिथे जे काही दुकाने आहे तिथे आम्ही उघड ठेवणार यावर्षी मागच्या वर्षीप्रमाणे। तिथे आमचे ट्रॅफिकचं नियोजन झालेलं आहे, पार्किंगचं नियोजन झालेलं आहे आणि पूर्ण रूटमध्ये बंदोबस्तचं नियोजन। तसेच आम्ही एक दत्तक योजना सुरू करत आहे, ज्याच्यामध्ये पूर्ण पालखीसोबत प्रत्येक पालखीसोबत एक कर्मचारीची आम्ही नेमणूक करणार आणि एक ठिकाणी योजनाचं नियोजन करत आहे, जेणेकरून लोकांना एकच ठिकाणी जाऊन सर्व परमिशन प्राप्त होणार। तर मी सर्वांना निवेदन करतो की ह्या उत्सवमध्ये शांततेत आणि उत्साहाने हे उत्सव साजरे करावे आणि पोलिसांचा पूर्ण 100% अकोला पोलीस दलांचा 100% सहकार्य आपल्याला लाभणार। मी सर्वांना पूर्ण कावड उत्सवची खूप खूप शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।